विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पहिल्याच दिवसापासून पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। सरकारनं पहिल्याच दिवशी आंदोलकांशी चर्चा करायला हवी होती। चर्चा केली असती तर तोडगा निघाला असता। मात्र सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलेला आहे। पहिल्या दिवसापासून या सर्वांच्या मागे समर्थन देण्यासाठी आहे आणि उगाच काय मी करतोय काय हे सांगण्याची मला काही हौस नाहीये। परंतु तरुण हे आपल्या देशाचं भविष्य आहे। भाग्यविधाते ज्याला म्हणतो आपण, त्या भाग्यविधात्यांचं भाग्यच जर का तुम्ही चिरडून टाकणार असाल तर ती लोक का ऐकणार नाहीत। आणि ज्या वेळेला अशा तरुणांची तुम्ही झुरळ म्हणून निर्वत्सना करता तेव्हा तर मला असं वाटतं हे सहनशीलतेच्या पलीकडे। आणि या मुलांना कोणीतरी एक आधार देण्याची गरज आहे। आज त्यांना जर आपण आधार दिला तर हे देशाचे भावी आधारस्तंभ देश वाचवू शकतील। पण आजच जर का ह्या आधारस्तंभाला तुम्ही तोडून मोडून टाकून हुकुमशाही लादणार असाल तर ही मुलं गप्प नाही बसणार। सर्वांनीच तुझं माझं करण्यापेक्षा आपलं म्हणून या देशाच्या आणि मुलांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। आता बघू ना, मी तर सगळ्यांच्या सोबत आहे, मी मुलांच्या सोबत आहे। म्हणून मी काल जाऊन अभिजितला भेटलो आणि त्या मुलांना मी म्हटलं मी भाषण करायला नाही, मी तुम्हाला वंदन करायला आलेलो आहे। कारण जी एक असं वाटत होतं आम्ही राजकारणामध्ये लढतो, पण एक कोणासाठी लढतो तर ते कोणासाठी लढतो ती मुलं माझ्यासमोर होती। आणि ते बघितल्यानंतर लक्षात येतं की आहे अजूनही आपल्या देशामध्ये तो एक मर्दपणा म्हणतो, अन्यायाविरुद्ध लढण्याची चीड म्हणतो ती जिवंत आहे।